बघा ही आमची गाय छान आहे. बघा तिला हे झाड खूप आवडते खायला. शेवरीच आहे. आणि ही गाय बघा शेळ्या जशा सगळ्या प्रकारची झाडपाला खातात वनस्पती, तसे ही गाय सगळ्या प्रकारची झाडपाला खाते. असं बाकीच्या ह्यांच्यासारखं असं हे वेल म्हणा हे म्हणा काय काय खात नाहीत ना गाई. तर हिचं तसं काय नसतं. ही सगळ्या प्रकारच्या वेली वनस्पती शेळी जशी खाते तशा प्रकारचं ही खाते. आणि हिचं दूध आरोग्याला खूप चांगलं आहे, अमृता समान आहे. लहान मुलांना, आजारी माणसांना, वयस्कर लोकांना या गाईचं दूध खायला खूप चांगलं आहे. शरीराला आरोग्याला हितकारक असं हे दूध आहे. लहान मुलांना जर समजा तुम्ही हे दूध दिलं रोज सकाळी, तर ह्या दुधात कॅल्शियम विटॅमिन्स भरपूर आहे. मुलांची उंची वाढते भरपूर, तब्येत चांगली राहते, निरोगी सदृढ दट्ट्याकट्ट्या निरोगी राहतात. आणि लहान मुलं आजारी पडत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे मुलं आजारी पडत नाहीत. आणि बुद्धी पण त्यांची चांगली, बुद्धीची वाढ होती. आणि त्या दूध पिणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर त्वचेवर एक वेगळंच तेज असतं. अशी त्वचा त्यांची अशी स्किन अशी एकदम अशी ह्याच्यासारखी होती, तेजस्वी बनते दूध पिणाऱ्या मुलांची. ही गाय आम्ही आणल्यापासून आमच्या घरी सगळेजण गाईचंच दूध पितात. चहा, दूध सगळं, दही, ताक, तूप ह्या गाईच्याच दुधाचं बनतं. हे दूध दुर्मिळ आहे तसं म्हणायला गेलं तर. कुठं कुठं हे आता ह्या गाई हळूहळू गाईंचं प्रमाण वाढायला लागले. मधल्या एक 10-15 वर्षात आमच्याकडच्या महाराष्ट्रीयन खिल्लार गाईचं सुद्धा प्रमाण हळूहळू कमी झालं. ह्या लोकांना आता त्या गाई जरा दूध काढताना हे लात मारणं करणं असा प्रकार व्हायचा आणि सांभाळायला जरा कठीण जायचं. म्हणून मग आता ह्या गाई आता हळूहळू जरा ह्या गाईंचं लोकांना आवड निर्माण व्हायला लागल्या म्हणा. त्या गायींची माहिती मिळायला लागल्या. लोकांचं जरा गाई पाळण्याकडं कल वाढायला लागला आहे तसा हळूहळू. तर लोकांना माहिती, ह्या गाईची लोकांनी माहिती घेतली पाहिजे आणि ह्या गाईचं दूध खाल्लं पाहिजे सर्वांनी. दही, दूध, तूप आपल्या आहारात तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा हे पदार्थ खाल्लेले कधी पण चांगलेच. आणि अशी ही आमची गाय. आम्ही आता एक तास 2 तास, आम्हाला पण काही जास्त वेळ नसतो फिरवायला. 1 तास 2 तास आपलं तेवढंच आमच्या शेतात आपलं ते सोडले की चारा खाते, जरा फिरून येते. म्हणजे फिरून आले की दुधात वाढ होते. आणि वेगवेगळ्या वनस्पती, वेगळे झाडांची पाने तिला खायला आवडतात. आणि ती खाल्ल्यामुळं आपल्या पण दुधात औषधी गुणधर्मांची वाढ होते. तेवढंच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एवढं मात्र दुधाचं वैशिष्ट्य आहे की मुलं म्हणा, जे कोणी दूध खात असतील ते आजारी पडत नाहीत. हे त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. तर बघा, तुम्हाला कुठं मिळालं तर या गाईचं दूध घ्या, खावा आणि सदृढ बना, निरोगी बना. थँक्यू.